नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 आणि या सीझन 2 मधलं प्रकरण मुंगळ्याचं दुर्दैव का मुंगळ्याचा भाग्योदय या प्रकरणाचा आज ऐकूयात पुढचा भाग. ते सगळेजण किन्ना काकांच्या वाड्यावर पोचले तर किन्ना काका न्याहारी करून पान खात आपल्या कावत्या मावत्याशी बोलत बसले होते. तसा मुंगळ्या पुढे येऊन म्हणाला, राम राम मालक, हे माझे सासरे आणि हा धर्म्या रुईचा भाऊ. नंतर त्यांनी आणि बस्त्याने रडत पडत पुन्हा ते झोपडीचं नाटक तिथं केलं होतं. तेव्हा किन्ना काकांनी ते सगळं नीट ऐकून घेतलं होतं. आता खरं तर मुंगळ्या आपल्या बाभळीच्या झोपडीत न राहता तो आपली सरळ नोकरीच सोडून गेला याचा मनातून किन्या काकांना राग आलेला होता. त्यांचंसुद्धा बरोबर होतं. ते ह्या मुंगळ्याला आपलेली उरलेली दारू कोंबडी देत, वरून पैसे देत, तरीसुद्धा मस्ती येऊन हा नोकरी सोडून गेला होता. तरी देखील कधी त्या कातकर्णीची आणि दारूची लत लागली की हा सांगावा पाठवला की लगेच अंगणात येऊन एखादी रात्र साजरी करून देतो. ह्या गोष्टीची आठवण ठेवून किन्ना काका मुंगळ्याला म्हणाले, अरे तू सातमाईंच्या आजीकडे मदतीसाठी गेला नाहीस का? तू एकदम माझ्याकडे आलायस मदत मागायला? मुंगळ्या म्हणाला, सातमाईची आजी मला झोपडीसाठी गवत आणि द्वारखांड देणार आहे, बाकीचं तू किन्नाकडनं सामान घे असं आजी म्हणाली. आणि काही आठवल्यासारखं करून मुंगळ्या किन्ना काकांची ओली नाडी ओळखून म्हणाला, तसं मला रुया म्हणाली होती का आपले किन्ना मालक अगदी देवमाणूस आहे, ते तुम्हाला झोपडी बांधण्यासाठी नक्कीच बाभळीचा लाकूड फाटा आणि बाकीची मदत करतील. हे ऐकून पाघळलेले मूर्ख किन्ना काका म्हणाले, मुंगळ्या खरंच असं म्हणाली रुही? अरे आत्ता आठवलं बघ, आमच्या खालच्या रानाच्या टोकाला परवाच मी रामोशाकडनं 4 जुनी सुकलेली बाभळीची झाडं तोडून टाकली आहेत, त्याचा लाकूड फाटा तू घेऊन जा. तसंच झोपडीच्या मागे थोडा लाकूड फाटा आहे, तो सुद्धा घेऊन जा. आता माझ्या आईला आणि बायकांना तुला मदत करणं पटणार नाही आहे, तेव्हा तुला काही लागलं तर तू मला मळ्यात येऊन सांग, पण इथे येऊन सांगू नको. मुंगळ्या, तुला काही घमेली फावडी कुदळी लागल्या तर त्याही आमच्या त्या झोपडीतनं घेऊन जा, पण तुझं काम आटपलं की ते नंतर सगळं सामान आणून ठेव नीट. एक सुद्धा इथे तिथे होता कामा नये, नाहीतर मला माझ्या आईला जबाब द्यायला लागेल. तसं बरं म्हणून नंतर हुशार मुंगळ्यानं खालच्या मळ्याच्या खोतांकडनं, सदाप्पा काकांकडनं, आरा काकांकडनं, इतर शेतकऱ्यांकडनं काही ना काही मागून घेतलं. आणि त्या 3 धनगरांनी अगदी 2 दिवसात एक भलं मोठं झोपडं उभारलेलं होतं. त्यांनी त्या झोपडीत चूल बांधली, झोपडीला पटापटा कवाडा करून लावली. त्या झोपड्याच्या भिंती तो कातळाचा भुसा आणि शेण घालून सारवून काढला. आजूबाजूच्या शेतातली माती रात्री चोरून आणून खालची खरबरीत जमीन धोपटण्यानं धोपटून मस्त घट्ट जमीन तयार केलेली होती. बस्त्यानं त्या धानाच्या हांड्यावरची ती भली मोठी खोली अगदी ऐस पैस करून टाकली होती. जेव्हा मुंगळ्यानं त्या हांड्यावरचा भुसा गोलाकार फिरून काढला तेव्हा महारासवट बस्त्या देखील त्या हांड्याचं ते विहिरी एवढं गोलाकार तोंड बघून चक्रावून गेला. हे एवढं धन एखाद्या महाराजाजवळच असतं असं त्याला वाटून बस्त्या आपल्या पोरीच्या नशिबावर अत्यंत खुश झालेला होता. मुंगळ्यानं नंतर त्या रक्ताळलेल्या कपड्यावर ती फुलं, लिंबू, हळदी कुंकू, अंगठी सगळं नीट आहे का नाही ते बघितलं आणि नंतर त्या सगळ्यांनी बाहेर येऊन त्या खोलीचं दार लावून घेतलं. बस्त्यांनी, धर्मानी आणि मुंगळ्यांनी मिळून बांधलेली ती झोपडी एखाद्या लहानशा घरासारखी टुमदार आणि छान झाली होती. कुणाला वाटावं की ही झोपडी अनेक वर्ष इथे उभी आहे. धर्म्याच्या अंगठ्यावर आथोडा बसून त्याचा हात आणि अंगठा सुजला होता, म्हणून त्यांनी ही झोपडी बांधण्याच्या वेळी विशेष अशी मदत केली नव्हती. तरी तो भला मोठा हंड्याचा काठ बघून तो भारावून म्हणाला, मुंगळ्या, तुनं आणि रुयानं नशीब काढलं आहे. अरे आता तुला यो हंडा पाहिजे त्यो दिन बघ. मुंगळ्याचं झोपडं बांधून झालं तेव्हा त्या कातळाच्या जमिनीचा सगळा भाग त्या भल्या मोठ्या झोपडीनं व्यापून गेला होता. झोपडीचं काम आटपल्यावर बस्त्या म्हणाला, पोरांनो, आता काय पण तोडायला आडूसा तयार झाला. आता त्या बामणाला हिथं आणायचा आणि तो आडायचा. आता त्या धनगराचं ते झोपडं बांधण्यासाठी 3 दिवस गेले होते. बळी देण्यासाठी त्यांच्याजवळ फक्त 4 दिवस उरले होते.
आमच्या नारायण आणि जैता काकाचं नशीब चांगलं म्हणून बस्त्या आणि मुंगळ्याला ते ब्राह्मण आहेत हे माहिती नव्हतं. माझी चांगली आजी त्यावेळी मुंगळ्याला भाकरी देण्यावरून कितीही बोलली तरी जेवणाच्या वेळी आलेल्या त्या तिघांना आत्या आणि ती भाकऱ्या बडवून ताकाचा तांब्या, उसळ, कांदे, मिरच्या देतच होत्या. माझ्या आजीच्या अनुभवी नजरेनं ओळखलं होतं हे 3 धनगर इथे जमून काहीतरी खिचडी शिजवत आहेत. कारण प्रथम मुंगळ्याने तिला सांगितलं की रुहीचा बा आजारी आहे म्हणून ती घाईगडबडीनं तिला न्यायला आलेल्या भावाबरोबर ओरणला गेली. नंतर लगेच तिचा बा आणि भाऊ रुहीला झोपडं हवंय म्हणून सांगत आले तर मुंगळ्या म्हणतो रुही त्याच्याशी भांडून ओरणला गेली आणि तिचा बा आजारी आहे असं त्यांनी खोटं सांगितलं. आता आजीला हे सगळं का विचित्र वाटलं तर रुही कशा प्रकारची स्त्री आहे हे तिला माहिती होतं. तिची आपल्या मुंगळ्यावर किती माया आहे हे सुद्धा तिला माहिती होतं. गरोदरपणी ती आपल्या नवऱ्याबरोबर त्या कातळाच्या जमिनीत ते दगड धोंडे वेचीत काही काळ राबली होती आणि तीच रुया एकदम झोपडीचा हट्ट करते काय, निघून जाते काय आणि तिच्या पाठोपाठ तिचा बा आणि भाऊ इथे येतात काय, सगळं विचित्र होतं. तसं ती आपल्या आनंदीजवळ बोलली तेव्हा आमची आत्या तिला म्हणाली, आये अगं आता त्या मुंगळ्याच्या जमिनीत झोपडं बांधून झालं आहे, आता तिचा बा आणि भाऊ जातील तिला घेऊन येतील, तेव्हा ती आपल्या वाड्याकडे येईलच ना, तेव्हा आपल्याला खरं खोटं कळेल. त्यात आपण रुहीला कितीसं ओळखतो. त्यावेळी आत्याचं ते बोलणं ऐकून आजी तुझंही बोलणं बरोबर आहे गं आनंदे असं म्हणून गप्प झाली होती. परंतु त्यावेळी का कोणास ठाऊक त्या धनगरांचं चिमुकल्या मांजरीवाडीतलं आगमन आजीला काही फारसं रुचलं नव्हतं. इथे रामोशी होते पण त्यांना दिलेली रामोशीवाडी होती तिथे ते राहत होते. तसंच कातकरांच्या वाडीत त्यांच्या स्वतःच्या झोपड्या होत्या पण ती कातकरवाडी गावापासून दूर पार खालच्या मळ्याच्या खूप पुढे होती आणि ते आपल्या जागी नीट राहिले होते. तर हा मुंगळ्या धनगर एका स्वप्नाचा आधार घेऊन दाजी पवारांकडून ती कातळाची जमीन घेऊन आता तिथं स्वतःचं झोपडं उभारून सर्वांच्या मधोमध येऊन बसला होता आणि तीच गोष्ट आजीला खटकत होती. त्यात तिला जाणवलं होतं रुही जितक्या चांगल्या अंतःकरणाची आहे त्याच्या उलट हा मुंगळ्या पाताळ यंत्री आहे, बेरिकी आहे. आजीला त्या मुंगळ्याबद्दलच्या संवेदना चांगल्या नव्हत्या. त्यात उद्या या मुंगळ्यानं त्याच्या सोलापूरच्या धनगरवाडीतून 4 धनगर आणून आपल्याकडे ठेवले तर तिच्या शांत मांजरीवाडीत नंतर चोरीमारीचे प्रकार नक्कीच सुरू होतील. धनगर जात फक्त आपली शेरडं सांभाळून त्यावर जागणारी, बाकी त्या जातीला काही करता येत नाही. पण ही शेरडं नसली की चोरीमारी करून जगणं एवढंच त्यांना कळतं. त्यात रामोशी कातकरी धनगर जातीवर विश्वास असा ठेवता येत नव्हता. ती जात कधी कुणावर उलटेल हे सांगता येत नव्हतं आणि तिच्या मांजरीवाडीत प्रथमच एका धनगराचं पाऊल पडलेलं होतं. त्या रात्री आजी हे सगळं आत्याकडे बोलली तेव्हा आत्या तिला म्हणाली, आये आता तसं बघता ती दाजीची कातळाची जमीन गावापासून दूर आहे. आता हे खरं आहे त्याचं ते झोपडं आपल्याजवळ आहे, तरी कधी त्या मुंगळ्यानं आपल्या झोपडीत 8 धनगर जरी आणून ठेवले तरी ही मांजरीवाडी आपली खोताची आणि इतर शेतकऱ्यांची आहे. ते ह्या कोणा धनगरांना इथे पाय पसरू देणार नाहीत आणि जर पुढे या मुंगळ्याकडूनही कधी न काही गावाला धक्का लागेल तसं घडलं तर आपण त्याला मांजरीवाडीतून हाकलून लावू शकतो. तेव्हा तू उगाच त्या फालतू गोष्टींचा विचार करून स्वतःच्या जीवाला घोर लावून घेऊ नकोस. आजी एक सुस्कारा सोडून गप्प राहिली तरी तिचं अंतर्मन तिला मुंगळ्याबद्दल धोक्याची सूचना देतच होतं. कधीकधी काय होतं एखाद्या येणाऱ्या संकटाची चाहूल आपल्या अंतर्मनाला लागून नंतर मन अस्वस्थ होतं. तसंच आजीचं झालं होतं आणि काहीतरी अशुभ घडणार आहे असं तिला सारखं वाटायला लागलं होतं. आपल्या झोपडीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या निर्दयी मुंगळ्यानं आपल्या बकरीला संध्याकाळी तोडली, दारूबरोबर त्या तिघांनी तिला खाऊन टाकलं. नंतर बस्त्यानं त्याच्या आणि धर्म्याच्या कोराडीला धार लावून त्या लपवून ठेवल्या. सकाळी बस्त्या म्हणाला, मुंगळ्या आता आपण सरळ शिरगोप्पे गाठू, आपले बामन बकऱ्या आपल्याला शोधायचे आहेत, माझ्याजवळ थोडे पैसे आहेत. ह्या 4 दिवसात मुंगळ्याला त्या मराठमोळ्या ब्राह्मण मागणाऱ्या स्त्रीचं दर्शन झालं नव्हतं की तो राखणदारसुद्धा त्यांना कुठे दिसला नव्हता. याचा अर्थ आता ते दोघेही आपल्या बामणाची वाट बघत राहिले होते. त्या सकाळी बस्त्या शिरगुप्पीला जाण्यापूर्वी मुंगळ्याला म्हणाला, मुंगळ्या तू अगोदर त्या लांगड्या किन्नाकडे जाऊन आपण उरणला रुहीला आणायला जातोय असं सांग, एक मोठं कुलूपान झोपडीच्या कवाडाला लावायला. मुंगळ्यानं तसं केलं तेव्हा ते तिघे शिरगुप्पीला जाण्यापूर्वी बस्त्या म्हणाला, मुंगळ्या पोरा शिरगुप्पीला देवळं किती आहेत,
मुंगळ्या आश्चर्यानं म्हणाला, बा आपल्याला बामण शोधायला जायचं आहे का देवदर्शन करायला जायचं आहे? बस्त्या म्हणाला, अरे गोळाच्या डेपीला मुंगळे चिकटलेले असतात, मधाच्या पोळ्याभोवती मधमाशा गोंगावत असतात, फुलाभोवती फुलपाखरं उडतात, तसं देवळामध्ये बामण असतो. तेव्हा कुठे मुंगळ्याच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. मुंगळ्या हे बामण जात पैशाची लय हावरट. अरे 4 देडक्यासाठी जीव सोडती. आता शिरगोप्पीच्या देवळात असा हावरट बामण आपल्याला नक्की भेटन. मुंगळ्या म्हणाला, बा मला नाही, पण इथला मास्तर मात्र शिरगुप्पीचा आहे, त्याला सगळं माहिती आहे, वाटल्यास आपण त्याला विचारू. बस्त्या हसत म्हणाला, मुंगळ्या आपण जाऊन त्या मास्तराला विचारायचं का मास्तरड्या आम्हाला एखादा बामण तोडायचा आहे, शिरगुप्पीत कुठं भेटन? तसं बस्त्याच्या या बोलण्यावर मुंगळे आणि धर्म्या हसले. बस्त्या म्हणाला, चला पोरांनो, शिरगुप्पीची देवळं शोधू. ते तिघं एका ट्रकमध्ये बसून शिरगुप्पीला येऊन पोचले. तसा मुंगळ्या बस्त्याला म्हणाला, बा आपल्याला तो राखणदार आणि ती बाई दिसली नाही, तरी मला तिथे सतत त्याचा भास माझ्याजवळ जाणवत होता, आत्तासुद्धा जाणवतो. अरे मुंगळे, अरे जोपर्यंत त्यांना मोक्ष भेटत नाही ना, तोपर्यंत ते दोघं तुला सोडणार नाहीत. तू नको त्याचा विचार करू. नंतर बस्त्या, धर्म्या शिरगुप्पीला ज्या टपरी चहा प्यायला गेले, तिथेच बस्त्या, धर्म्या आणि मुंगळ्या गेले. तिथे बस्त्याची सावध धनगरी नजर आजूबाजूला आपल्या सावजाचा शोध घेत फिरत होती. तिथे शेतकरी, हमाल आणि बाकीची इतर माणसं होती, पण नावाला सुद्धा एकही शेंडीवाला ब्राह्मण नव्हता. चहा पिता पिता बस्त्या त्या टपरीच्या मालकाजवळ जाऊन आदबीनं म्हणाला, मालकानो, आम्ही धनगर सोलापूर गावच्यानं इथं आलो आहे. आम्हासनी तुमचं शिरगुप्पी आणि इथल्या समद्या देवळाचं दर्शन घ्यायचं आहे. मालक भारावला आणि म्हणाला, म्हणजे तुम्ही देवदर्शनासाठी आला तिथे? बस्त्या म्हणाला, हे बघा मालकानो, बायको चुली समोर गावणार, पोर अंगणात गावणार, घरातली म्हातारी ओसरीवर भेटणार, हे समजा खरं आहे का नाही मालकानो? तसं देवसुद्धा देवळातच गावणार. अहो देवाचं दर्शन पाहिला मग बाकीचा. तेव्हा त्या पोरगेल्या मालकानं शिरगुप्पीच्या तमाम देवळांची माहिती त्याला दिली. बस्त्या टेबलकडे येऊन म्हणाला, मुंगळे, आता आपण देवळं शोधायला जाऊ. तिथल्या भटजीला आपल्या मांजरीवाडीत पूजा करायची म्हणून बोलवू. एखादा बामण यायला तयार झाला का नंतर त्याला आपण सांगायचं, आम्हाला गुप्त धनाचा हांडा मिळाला आहे, त्या धनाची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर त्या हांड्यातलं थोडं धन त्याला दिलं जाईल. हे ऐकल्यावर तो बामण धावत पळत आपल्याकडे येईलच. तेव्हा त्या बामणाकडनं त्या धनाची सगळी पूजा करून घ्यायची. त्याची पूजा संपली का तू त्याला तिथंच हाणायचा. हे ऐकलं आणि मुंगळ्यानं डोकं हलवलं. जेव्हा ते तिघे धनगर प्रथम म्हाळसादेवीच्या मंदिरात पोचले, तर आता तिथे एक नवीनच पोट सुटलेला भटजी गाभाऱ्याजवळ उभारून लोकांना प्रसाद देत होता. तिथली गर्दी ओसरल्यावर बस्त्या पुढे जाऊन म्हणाला, भटजीनो, तुम्ही आमच्या मांजरीवाडीला येऊन वाड्यात पूजा करायला याल का? आम्ही भरपूर दक्षिणा देऊ. तेव्हा मुंगळ्या एकटक त्या भटजीच्या मानेकडे बघत विचार करत होता की ह्या मानेवर निदान 3 तरी फरशीचे घाव हाणायला लागतील. तेव्हाच तो भटजी खेकसून म्हणाला, हे बघा, मला कुठे जायला अजिबात वेळ नाही, तुम्ही दुसरा बामण बघा, आत्ता प्रसाद घ्या, इथनं बाजूला व्हा. तेव्हा ते तिघे तो प्रसाद घेऊन निमूटपणे बाहेर पडले. त्या बामणाला कल्पनासुद्धा नव्हती की त्या म्हाळसादेवीनं त्याच्या पूजेवर खुश होऊन त्यांना आपली पूजा नेहमी करण्यासाठी आज वाचवलं आहे. नंतर ते तिघे यमदूत तिथल्या लहानशा आंबाच्या मंदिरात गेले. तिथल्या त्या दातपडक्या वृद्ध भटजीनं त्यांना वर खाली बघून मांजरीवाडीला यायला सपशेल नकार दिला. अंबामातेनं त्या वृद्ध भटजीचं आयुष्य थोड्या वर्षांनी का होईना वाढवलं होतं. आता मुंगळ्या, बस्त्या, धर्म्याला तिथल्या बहुतेक देवळांकडनं असाच नकार यायला लागला. तसा बिरकी, मुंगळे आणि बस्त्या विचारात पडले, कारण आता त्यांच्याकडे वेळ कमी होता. बस्त्यानं मुंगळ्याचं उतरलेलं तोंड पाहिलं तसा तो त्याला धीर देत म्हणला, अरे पोरा, हात बामण नाही गावला, आपण अनेक कुठं जाऊन शान बघू. अरे गाव तथं महारवाडा असतो, तसं गाव तथं बामण असणारच. धर्म्याही वैतागून म्हणाला, बा तू सरळ त्या बामणाला गुप्त धनाची पूजा करायची असं सांग, म्हणजे तो म्हाळसादेवीचा बामण पण पळत पळत येईल मांजरीवाडीला. बस्त्या म्हणाला, पोरा तुला कळत कसं नाही? अरे आपण जर गुप्त धनाबद्दल सांगितलं, त्यांनी सगळीकडे त्या धनमेळ्याची बॉम्बाबोंब केली, पोलीस आले, तो हंडा घेऊन आपल्याला पळता तरी येईन का?
अरे जो बामण 4 देडक्याच्या दक्षिणेच्या आशेनं माजरीवाडीत येईन तो नक्की गरीब असेल. त्यानंतर त्याला गुप्तधनाच्या पूजेबद्दल सांगितलं तर तो येईन पडत. हे बघ धर्म्या, ते धन जबरदस्त आहे, ते तशाच पद्धतीने हाताळावं लागन. बघू काय होतं ते. चला आता मारुतीरायाला भेटायला. तेव्हाच मुंगळ्या म्हणाला, बा मला माहिती आहे आपल्याला बामण मिळेल, पण आता वेळ कुठे आहे, फक्त 3 दिवस आहेत. तसा बस्त्याही गप्प झाला. आता फक्त शिरगुप्पीच्या ओढ्याकाठचं मारुतीचं छोटंसं मंदिर बघायचं राहिलं होतं. तेव्हा त्यांना हवा असलेला बळीचा बकरा जणू त्यांची वाट बघत असल्याप्रमाणे त्यांना मिळाला होता. त्या मारुतीच्या छोट्याशा देवळात अगदी तरुण पोरगेला भटजी मारुतीच्या शेंद्री मूर्तीला पानाचे हार घालत बसला होता. त्या भटजीची पार हाडं पडली होती. बस्त्या विलक्षण खुश झाला त्याला बघून. त्या बिचाऱ्या तरुण भटजीला तो मारुतीरायाला पानाचा हार घालताना माहीत नव्हतं की त्याच्या मागे प्रत्यक्ष यमदूत येऊन उभा राहिला आहे. बस्त्यानं पुढं होऊन हलकेच त्या पोरगेल्या भटजीकडे बघितलं. आजूबाजूच्या निर्मनुष्य परिसराकडे बघत मुंगळ्याला आणि धर्म्याला खूण करून तो भटजीकडे गेला. त्यांनी त्या अगदीच तरुण भटजीकडे नीट बघितलं तर तो साधारण 20-22 वर्षाचा भटजी एकदम मरायला पाडला होता. त्याचं ते बरगड्या दिसणारं बारीक पोट खपाटीला गेलं होतं आणि लहानशा तोंडावर कमालीचा लाचारीचा भाव भरलेला होता. धर्म्याला मात्र त्या भटजीची फार दया आली होती, पण कुणावर दया करायची ती वेळ नव्हती. तो भला मोठा हंडा किती आणि कशा प्रकारच्या धनाने भरलेला आहे हे बघायची त्यालाही विलक्षण उत्सुकता होती. इकडे बस्त्यानं त्या भटजीच्या अगदी जवळ जाऊन रामराम केलं तसा तो भटजी एकदम दचकून त्याच्या हातातून तो मारुतीला घालायचा पानाचा हार खाली पाडला. तो एक फार मोठा अपशकुन होता. बस्त्यानं आपल्या कनवटीतून एक बंदा चांदीचा रुपया काढला, मारुतीसमोर ठेवला आणि डोळे बंद करून तो मारुतीकडे त्या रुपयाच्या बदल्यात त्या बामणाला मागत राहिला. तेव्हा तो बिचारा भटजी त्या रुपयाकडे बस्त्याकडे टकामका बघत राहिला. त्यावेळी मुंगळ्या आणि धर्म्या जरा लांब उभे होते. नंतर बस्त्यानं पुन्हा 1 रुपया काढला, मारुती पुढे ठेवला. तेव्हा त्या भटजीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. तीच संधी साधून बस्त्या म्हणाला, भटानू तुमचं आटपलं की मला जरा बोलायचे, तुम्ही जरा बाहेर या. तसा तो भटजी चटकन मारुतीला तो पानांचा हार घालून म्हणाला, अहो चला माझा आटपला आहे. तसा बस्त्या त्या देवळाच्या पायरीवरून बसला. त्यावेळी त्या समोरच्या जरा दूरच्या झाडाखाली 4-5 गाडीवान आपल्या बैलांना सोडून पागोटं तोंडावर घेऊन अंमळ विश्रांती घेत होते. तरी त्या कुणीही देवळाच्या पायरीवर बसलेल्या बस्त्याकडे आणि त्या भटजीकडे आपलं पागोटं वर करून ते काय बोलतायत हे पाहिलंही नव्हतं. बस्त्या आजूबाजूला बघत धर्म्या आणि मुंगळ्याकडे बघून म्हणाला, अरे धर्म्या मुंगळ्या हात या. आणि तो भटजीकडे बघत म्हणाला, काय भटानू तुम्ही कोणच्या गावचं? तो भटजी म्हणाला, अहो मी कोकणातला. पण काय हो, तुम्ही पूर्ण 2 रुपये मारुतीजवळ ठेवले, अहो आजवर तिथे कोणी 1 रुपया ठेवला नव्हता. भटानू यो मारुती म्हणजे माझा बा आहे, बा. आता यो हातगाड्यामध्ये बांधलेला माझा पोरगा आहे आणि यो मला तुमच्या मारुतीच्या किरपेनं झाला आहे. अहो काय सांगताय काय? मारुती ब्रह्मचारी आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? त्याच्या माझा असा म्हणणा नव्हता. म्हणजे मी त्याच्याकडं नवस बोलून छान तानीपाशी गेलो आणि तवा मला यो झाला. म्हणजे मारुतीच्या किरपेने झाला का नाही? भटजी हसत म्हणाला, असं होय, मला वाटलं. भटानू मला काय तुमचं तब्येत बारा दिसत नाही. आता यो मारुती आहे पैलवान गाडीचा देव आणि त्याचा भटजी तुम्ही असा कसा? तुम्हाला काय मदत पाहिजे असेल मला सांगा, माझ्या मोर मोप पाय काय. बस्त्याच्या आपुलकीनं तो उपाशीपोटी असलेला भटजी गहीवरून म्हणाला, अहो मी वेंगुर्ल्याचा राहणारा. माझी आई माझ्या लहानपणी गेली तेव्हा बाबांनी दुसरं लग्न केलं. पुढे माझ्या सावत्र आईला 2 जुळे मुलगे झाले. त्यावेळी माझं ठीक चाललं होतं, पण 2 वर्षापूर्वी अचानक झोपेत बाबा गेले तेव्हा माझ्या सावत्र आईने आणि भावाने मला घराच्या बाहेर काढलं. आधार दिला नाही मला कोणी. मग शेवटी भटकत आलो या शिरगुप्पीत आणि योगायोगानं या मारुतीच्या देवळाचे भटजी व्यंकटेश भटजी माझ्या बाबांचे लहानपणाचे मित्र निघाले. त्यांनी दिला मला आश्रय. आता वयोमानामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास आहे, त्यामुळे ते झाले तिथल्या दवाखान्यात भरती. हे सगळं ऐकतात बस्त्या एकदम आरा असा समजा झाला काय? भटजीनो वाडान गरम गरम जिलेबी खाता का? तोंडाला पाणी सुटलेलं गिळत तो भटजी म्हणाला, अहो नको, माझ्याकडे पैसे नाहीत.
आता तुम्ही ठेवलेले 2 रुपये आहेत ना, त्याने उद्या मारुतीला हार आणून घालणार, बाकीचे पैसे माझ्याकडे ठेवणार. बस्त्या म्हणाला, बाटानो, मी पैक्याबद्दल तुम्हाला काय बोललो का? अरे तुम्ही मला माझ्या पोरावानी आहे. भटजी मुंगळ्याकडे बघत म्हणाला, हा सुद्धा तुमचा मुलगा? अयो महा जावई, आता याला पोरं होत नाही म्हणून मी याला इथं देवळात आणला. म्हणलो मला मारुतीनं धर्म्या दिला तसा तू पण त्याच्या मोरं माग, तुला पण त्यो पोरगा देईन. तेव्हा कुठे त्या भटजीच्या डोक्यात प्रकाश पडला की कदाचित आपल्या जावयाच्या पुत्रप्राप्तीसाठी या धनगरानं ते 2 रुपये मारुती पुढे ठेवले. बस्त्या म्हणाला, भटजीनो, माणसानं आपल्याला लय आवडते तो समजा खायचा पियाचा. धर्म्या, जाऊन चहा भजी जिलबी वडा समजा घेऊन ये, आपण हातच खायचा. भटानो, तुम्हासनी काय पाहिजे? तुम्हासनी खायला दिला म्हणजे मारुती रायाला दिला असं मी मानतो. अहो मला पेढे खूप आवडतात. बस्त्यानं धर्म्याला पेढे पण आणायला सांगितले आणि भटजीला विचारलं, भटानो, तुमचं नाव काय? उमाशंकर. मुंगळ्याला ही सगळी बडबड ऐकून फार वैताग आला होता. आता हा बकरा हातात आलेला असताना बस्त्या इथे खाण्यापिण्यात काय वेळ घालवत बसलाय हे त्याला कळत नव्हतं. तसं तो चटकन म्हणाला, बा आपल्याला घरला जायला वेळ होतोय. बस्त्या म्हणाला, अरे पोरा, पहिली पोटपूजा मग देवपूजा असं म्हणतात ना, तेच करतोय. बस्त्या असं म्हणत असताना धर्म्यानं खाणं चहा आणला. तेव्हा त्या खाण्याच्या पुढे भटजी पुढे ठेवून बस्त्या म्हणाला, भटानो, आमचा आहे उपवास, आम्ही फक्त चहा पिणार. तुम्ही या समजा खायचा, उरलं तर घराकडे घेऊन जायचा. अहो हे सगळं मला एकट्याला? त्या भुकेल्या उमाशंकरनं क्षणात मागचा पुढचा विचार न करता ते सगळं खाणं फस्त केलं. तेव्हा बस्त्या त्याच्याकडे बघत म्हणाला, भटानो, तुम्हासनी आणखीन काय पाहिजे का? उमाशंकरनं नको म्हणून डोकं हलवलं आणि म्हणाला, आपल्या ह्या जावयास पुत्रप्राप्तीसाठी मारुती रायाला पूजा वगैरे घालायची असेल तर मला सांगा, मी त्याची तयारी करीन. तसं बस्त्यानं आजूबाजूला बघत ठरवलं, आता या बामणाजवळ निरर्थक बोलून वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्यात कोणी पैलवान अचानक इथे आला तर नसता घोळ व्हायचा. आता सावज मिळालंच आहे तर त्याच्यावर जाळं टाकायचं. बस्त्या हलकेच उमाशंकरजवळ सरकून म्हणाला, बामणा, आता म्या काय सांगतोय ते ऐकून बोंबलू न गं. यो माझा जावई आहे ना, यो राहतो मांजरी वाडेला. त्याला त्या जमिनीत गुप्तधनाचा हंडा गावला आहे. भयंकर आश्चर्यानं उमाशंकर ओरडला, काय म्हणताय? तेव्हा दचकून बस्त्या म्हणाला, अरे हळू बोल, दाडाला कान असत्यात. उमाशंकर भयंकर उत्सुकतेनं म्हणाला, अहो त्या गुप्तधनाच्या हंड्यात काय धन आहे का? बामणा, आता त्या धनाच्या हंड्यावर तो राखणदार बसलाय आणि त्याला पूजा घातल्या बिगर तो त्या हंड्यावरनं उतरायचा नाही असा मुंगळ्याला सपान आलता. म्हणजे त्या हंड्यावर सर्प आहे? अरे बाप रे. आता बामणा, काय करायचं तू सांग. हे बघ, तू पूजा करून शान त्या जनावराला घालवला तर तो धन मी अर्धा तुला देईन. हे ऐकताच उमाशंकर क्षणभर डोळे मोठे करून बस्त्याकडे बघत राहिला. मग सावकाश आवंडा घेऊन म्हणाला, हे सगळं खरं बोलताय? अहो मी अशा गुप्तधनाबद्दल ऐकलं आहे बरं का. त्या धनाची पूजा कशी करायची हे सुद्धा मला माहिती आहे. मी तिथे पूजा करून त्या सर्पराजाला घालवू शकतो, पण नंतर त्यातलं अर्धं धन तुम्ही मला नक्की द्याल ना? बस्त्यानं मान डोलवली, पण उमाशंकर काही विचार करत दचकून म्हणाला, अहो पण त्या गुप्तधनाला एखादा बळी द्यावा लागतो असं मी ऐकलं आहे. बामणा, ते मला पण ठाव आहे, पण समधा बळी माणसाचा द्यायचा नसतो. या धनाला फक्त एक कोंबडं गुळ खोबरान मिठाई द्यायची, तेव्हा तसला काय भानगड नाही. मग ठीक आहे, तरी त्या अर्ध्या धनाचं लक्षात ठेवा. आता मात्र मुंगळ्या पुढे झाला आणि म्हणाला, बामणा, या मारुतीरायाची आण घेऊन छान सांगतो, तो अर्धा धन तुझा. बिचारे उमाशंकरला खूप आनंद झाला. त्यावेळी आपल्या आयुष्यात सोनियाचा दिवस उजाडेल याची कल्पनासुद्धा त्यांनी केली नव्हती. पण खरं बघता बिचाऱ्या उमाशंकरच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा अमावास्येचा दिवस उजाडला होता आणि त्याची त्याला काही कल्पना नव्हती. तरी अचानक उमाशंकर भयंकर अस्वस्थ होऊन म्हणाला, अहो राम, खरंच या गुप्तधनाच्या पूजेत नरबळीची भानगड नाही ना? तसं असेल तर दुसरा भटजी बघा हो, मला ते रक्तरंजित धन नको. आता बस्त्या आणि मुंगळ्या फार वैतागले.
त्यांच्या हातात बळीचा बकरा आला होता, पण ते बकरं बे बे करत केकाटतच होतं. आणि पुष्कळ ऊन पावसाळे पाहिलेला बास्त्या एकदम उठून म्हणाला, भटनू, तुमचा आमच्या सांगण्यावर विश्वास नाही. अहो, म्या पोराबाळाचा माणूस आहे. कोणाचं बळी घेऊन शान असं धन येणं मला बी आवडणार नाही. अशा धनावर म्या हाकतो. अहो, ते जनावर फक्त पूजा आणि कोंबडं मागते. बरं, आता तुम्हाच नाही आमच्यावर भरोसा नाही तर आम्ही निघतो. चाला रे पोरानो, आपण आंबाईच्या भाटाला विचारू. तो त्याला अर्ध धन आम्ही देणार हे ऐकल्यावर आपलं धोतर वर करून छान पळत पळत येईन. असं आपलं जाळं उमाशंकरवर फेकून बस्त्या देवळाच्या 4 पायऱ्या उतरून धर्म्या आणि मुंगळ्यासकट तिथनं चालायला लागला. तसा उमाशंकर धडपडत उठला. अहो थांबा, माझं ऐकून घ्या. आता आम्ही कशा पाहिजे थांबायचे इथं? आमच्याकडे नाही येळ. म्या मारुतीला मानतो म्हणून छान इथं आलतो. अहो राव, तुमच्यावर अविश्वास दर्शवण्याचा विचार नव्हता. मी माझी शंका तुम्हाला सांगितली. अहो, काही गुप्तधन कोंबडं बकरं मागतं हे मला माहिती आहे, पण कधी कधी ते नरबळी मागतं म्हणून म्हणालो. मला पैशाची खूप आवश्यकता आहे हो. मला जर तुम्ही अर्धधन दिलं ना तर मी वेंगुर्ल्याला जाऊन माझं स्वतःचं शंकराचं देऊळ बांधीन, सुखानं राहीन. मग बांधा की देऊळ आणि राहावं की सुखानं, कोणी काय म्हणलं आहे का? मग पूजेचा मुहूर्त कुठला काढणार आहे? अवकांचं मुहूर्त काढताय. आज रात्री 12 वाजता पूजा करायची. आमासनी पण तो धन बघायचा आहे. तसा म्या उरणचा आहे. यो धन आधा तुमचा, आधा आमचा, आणि यो घोळ मला लवकरात लवकर आटपायचा. पण त्या हांड्यातलं एकदम अर्ध धन तुम्ही मला का देता? असं देत नाही कोणी. तो समजा घोळ झाला आहे. तो जनावर या मुंगळीच्या स्वप्नात येऊन छान म्हणला, महायो धन अर्धा भाटाला द्यायचा आणि अर्धा तुम्ही घ्यायचा. मग आम्ही काय बोलणार? हे ऐकून उमाशंकर खुश झाला. घाईत म्हणाला, आता पूजेचं सामान आणायला लागेल. म्हणजे कापूर, गुलाल, लाल जास्वंदीची फुलं, हळद, कुंकू, शेंदूर, 1 घास शिजवलेला भात, 2 लिंबू, काळी बावली, 2 रुद्राक्ष आणि तुमचा तो काळा कोंबडा. पूजा झाली की कोंबडं कापून त्याचं रक्त पूजेच्या ताटावर त्या धनावरती शिंपडायचं की ते जनावर आपली वाट मोकळी करून निघून जाईल. तसंच ही पूजा रात्री बरोबर 12 वाजता करायची असते हो. आमासनी माहिती आहे ते. पण काय हो, ते जनावर फार मोठं आहे का हो? जनावर म्हटलं की घाम फुटतो मला. अहो, त्या जनावराला तुम्ही कशाला घाबरताय? तो धनाचा राखणदार आहे. पूजा झाली म्हणजे तिथनं निघून छान जाईल तो. आणि नाही गेला आम्ही त्याला बाहेर काढू. तुम्ही फक्त पूजा करून छान आपला वाटा घेऊन छान निघायचं. म्हणजे तसं आम्ही तुम्हाला बैलगाडीतनं धाडून देऊ. नाही हो, एवढ्या रात्री धन घेऊन कसं काय बैलगाडीतनं यायचं? नाही, मी पहाटे तिथनं निघून जाईन, चालेल ना? अहो, समजा त्या गाडीवानाला माझ्याजवळच्या धनाचा पत्ता लागला, त्यांनी मला काही धोका केला तर? हे बघा बाठानो, तुम्ही तो कवा जायचा ते तुमचं तुम्ही बघून छान घ्या. आमचं काय म्हणणं नाही. एवढं बोलून बस्त्यानं आपल्या बंडीतनं बरेचसे रुपये काढले, त्या उमाशंकरला दिले आणि म्हणाला, भटानो, यो पैका उरला तर तुम्ही जेवण जेवून तुम्हासनी काय खायला पाहिजे ते घेऊन छान या. ते रुपये बघून उमाशंकर म्हणाला, अहो, उरलेल्या पैशाची मिठाई घेऊ का? बस्त्यानं डोकं हलवलं. तसं उमाशंकर काहीतरी आठवून म्हणाला, त्या कोंबड्याचं काय? ते कोंबडं आणणं मला नाही जमणार ना, तेवढं तुम्ही बघा. त्या कोंबड्याचं आम्ही बघतो, तुम्ही निघा. सांजेला 7 वाजता इथं या देवळात. मग आपण पायी माजरेवाडीला 8 वाटेने निघू. आपल्याशी कोणाशी बघायचं नाही. उमाशंकर पुन्हा शंकेनं म्हणाला, पण 8 वाटेनं का जायचं? एखाद्या ट्रकनं लवकर पोचू. 6 मैलाचं अंतर नाही चालवणार हो मला. भटजी, मांजरीवाडीचं कोणी तुम्हाला आमच्याबरोबर बघितलं तर त्यांना नक्की कळलं काहीतरी गुप्तधनाची भानगड आहे. तिथले कातकरी रामोशी झाले सतर्क. आपल्या चौघांचा मुडदा पाडून ते धन ते लोक घेऊन जातील, म्हणून मला गपचूप आटपायचे समज. तुम्ही तुमचं धन घेऊन सकाळी एखाद्या ट्रकने नाही तर कशाने बी जा, आमचं काय म्हणणं नाही. एकदा धन हातात आलं का तुम्ही धरायचा वेंगुर्ल्याचा रस्ता, आम्ही धरणार उरणचा रस्ता. आता ठरवा, ट्रकनं जायचं का पायी जायचं? तुम्ही योग्य तेच बोलताय, पायी जाऊ की आपण. भटानो, तुम्ही इथं आम्हाला भेटू नका आता. तुम्ही गावाच्या बाहेर थांबा. जरा अंधारलं की आपण शेताच्या वाटेने मांजरीवाडीला निघायचं. तशी मान हलवत उमाशंकर 10 वेळा मारुतीला नमस्कार करून ते पूजेचं सामान आणायला पळाला. तेव्हा मारुतीरायाच्या पुढचे 2 रुपये आपल्या धोत्राच्या कनवटीला लावायला उमाशंकर विसरला नव्हता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात 7वां इंचरान सीझन 2 यामधलं प्रकरण. या प्रकरणाचा पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.